मोठे मोठे क्रिएटर लोक म्हणतात की हॅशटॅग लावा तेव्हा व्हिडिओ व्हायरल होईल. असं काही नाही आहे. मला नाही वाटत का हॅशटॅग लावल्यानेच व्हिडिओ व्हायरल होते. हॅलो नमस्कार, कशा आहात तुम्ही? आय होप की तुम्ही एकदम मस्त असाल, मजेत असाल. मी पण एकदम मस्त आहे, मजेत आहे. आणि आता या ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आजचं टॉपिक आहे, तुम्ही थंबनेलवरून समजलेच असाल की आजचा टॉपिक कोणता आहे. तर व्हिडिओ व्हायरल होण्याचे स्ट्रिक असं काहीच नाही आहे. जो व्हिडिओ व्हायरल व्हायचा असला तो आपल्याप होतो. जो यूट्यूबचा अल्गोरिदम आहे त्याच्यानुसार व्हिडिओचा म्हणजे त्याच्यानुसार काम करते. आपले व्हिडिओ कोणते व्हिडिओ व्हायरल व्हायचे आहे नाही आहेत सगळं ह्या खेळ अल्गोरिदमवर आहे. आपण किती पण आपण हॅशटॅग लावा, डिस्क्रिप्शन लिहा, काही पण करा, जो व्हिडिओ व्हायरल व्हायचा तो नक्कीच व्हायरल होतो. आणि जो व्हिडिओ आपण खूप सारे हॅशटॅग लावा, कारण मी अनुभव घेतला आहे. कोणत्या व्हिडिओवर इतके सारे मी हॅशटॅग लावले, म्हणजे हॅशटॅग लावले, डिस्क्रिप्शन लिहिलं, पण तरीसुद्धा व्हिडिओ व्हायरल झालेला नाही. मस्ती नका करू. आणि ज्याच्यावर मी हॅशटॅग काहीच लावलं नाही ना, तर त्याच्यावर मिलियन व्ह्यूज आले. असं का? मिलियन नाही म्हणजे लाखानं व्ह्यूज आले. तर असं का? मग हॅशटॅग लावायची गरज आहे की नाही? मला नाही वाटत हॅशटॅग लावलीच पाहिजे. जे ट्रेंडिंग टॉपिक आहे, जे ट्रेंडवर चालू आहे, तेच टॉपिक धरून तुम्ही पुढं चला, व्हिडिओ टाका, तर ते व्हिडिओ तुमचे नक्की व्हायरल होणार आहे. कारण मी प्रूफ करून दाखवलं आहे. माझे व्हिडिओवर असे खूप काही असं पाहिलं आहे मी. कारण आता माझ्या चॅनलला 3 वर्ष झाली आहे. 3 वर्ष कंप्लीट, 3.5 वर्ष होत आले. तरीसुद्धा मी एवढं म्हणजे मला एवढं नॉलेज आलं. आता म्हणते खूप असे मोठे यूट्यूबर आहे, तर ते सांगते की हे हॅशटॅग लावा, ते हॅशटॅग लावा, डिस्क्रिप्शन हे लावा, ते लावा. असं काही नाही. मी तर अनुभव घेतला आहे. ज्याच्यावर लावले त्याच्यावर तर व्ह्यूजच आले नाही. ज्याच्यावर हॅशटॅग लावून म्हणजे ज्याच्यावर हॅशटॅग नाही लावले त्याच्यावर व्ह्यूज आले, आणि ज्याच्यावर लावले त्याच्यावर व्ह्यूज नाही आले. मग असं का? हे सगळा खेळ अल्गोरिदमचा आहे. जो व्हिडिओ व्हायरल व्हायचा ना, तो आपल्यापच होते. आणि टायमिंग, कोणी म्हणते ह्या टायमाला ह्या वेळेस व्हिडिओ टाका, त्या वेळेस टायमिंग ठरवा, असं काही नाही आहे. मी आता किती कंटिन्यू डेली मी 10 वाजता व्हिडिओ टाकायची, तरीसुद्धा व्हिडिओला व्ह्यूज येत नव्हते आणि येतही नाही. आणि मी केव्हाही व्हिडिओ टाकते तर त्याच्यावर व्ह्यूज येते. असं का? मग हे अल्गोरिदमचं काम आहे, मला असंच वाटते. कारण हे प्रूफ झालेलं आहे, प्रूफ आहे. कारण मी बी एक म्हणजे लहान क्रिएटर आहे, जास्त मोठी क्रिएटर नाही आहे, ब्लॉगरच आहे. तर ब्लॉगर आहे, छोटा लहानच ब्लॉगर समजा. पण मला अनुभव आलेला आहे एवढं सगळं. कारण आता मी पाहून राहिली, आता जे कार्टून व्हिडिओ आहे त्याच्यावर मी हॅशटॅग म्हणून काहीच लावलेलं नाही आहे, डिस्क्रिप्शन पण लावलेलं नाही, तरीसुद्धा त्याच्यावर खूप व्ह्यूज आले असं. आणि याच्यावर मी एवढे हॅशटॅग लावते, डिस्क्रिप्शन लिहिते, पण तरीसुद्धा व्हिडिओ व्हायरल होत नाही. तसं काही नाही आहे. जे व्हिडिओ व्हायरल व्हायचे ना ते आपल्यापच होते. तुम्ही किती फक्त प्रयत्न करत राहा, बस. डेली व्हिडिओ टाकत राहा, प्रयत्न करत राहा, मेहनत करत राहा, तेव्हाच तुम्हाला मेहनतीचं फळ मिळतेच. आणि यूट्यूबवर येणं म्हणजे खूप कठीण गोष्ट आहे. त्याला खूप काही नॉलेज पाहिजे. आणि म्हणजे असं थकली मी, बोलू थकून जातो बाता. तर असं आहे. म्हणून मी तुम्हाला सांगते की हॅशटॅग लावा, नाही तर नका लावू, काही गरज नाही आहे. व्हिडिओ व्हायचा तर व्हायरल बरोबर आपल्याप होईल. फक्त तुम्ही रोज डेली एक व्हिडिओ टाका. जे ट्रेंडिंग टॉपिक आहे, हप्त्यातून 1-2 वेळा जरी तुम्ही व्हिडिओ टाकला ना तरी व्हायरल होतो. तर फक्त मेहनत पाहिजे आणि कंटेंट पाहिजे. कंटेंट चांगलं पाहिजे. आता कंटेंट चांगलंही राहील तरी व्हिडिओ व्हायरल होत नाही. आणि कंटेंट कोणाकोणाचं असं फालतूचे कंटेंट आहे तरीसुद्धा त्यांना लाखाने व्ह्यूज येते, असं आहे. असं पण आहे. आणि जरुरी नाही का त्याने हॅशटॅग लावले म्हणून एवढाले व्ह्यूज येते, असं काही नाही. हॅशटॅग लावा, नाही तर नका लावू. मी पहिलेही सांगितलं की हॅशटॅग लावल्यानेच काही व्ह्यूज येत नाही आणि एवढे व्हिडिओ व्हायरल होत नाही. जेव्हा यूट्यूबचे अल्गोरिदम म्हणून तेव्हा जोपर्यंत आपले व्हिडिओ लाखो लोकांपर्यंत पोचत नाही तोपर्यंत व्ह्यूज येतच नाही. हे सगळं खेळ
अल्गोरिदम पाशीच आहे. अल्गोरिदम जेव्हा सगळ्यांना पाठवून तेव्हा आपल्या व्हिडिओवर व्ह्यूज येते आणि अल्गोरिदम पाठवणारच नाही तर मग आपल्या व्हिडिओवर व्ह्यूज कसे येणार तुम्हीच सांगा. मग हॅशटॅग लावा, नाही तर नका लावू, काही फरक पडत नाही. असं ते आहे. बस एवढंच. व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब लाईक नक्कीच करा.